तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 70 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 70 दिलेला आहे. 2 डिस्क ऑफ सेम मास अँड सेम थिकनेस आर मेड फ्रॉम 2 डिफरंट मटेरियल ऑफ डेन्सिटी D1 अँड D2. तर 2 डिस्क दिलेले आहे, दोघांचं मास आणि थिकनेस सेम आहे पण मटेरियल वेगवेगळे आहे. एकाची डेन्सिटी D1 आहे, दुसऱ्याची D2 आहे. द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया I1 टू I2. पहिल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो घ्यायचा आहे. 2 डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. तर तो सेंटरपासून पास होतो आहे आणि डिस्कला परपेंडिक्युलर आहे. तर त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो किती असणार ते आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला आहे. तर त्याचे 4 ऑप्शन, त्यापैकी पहिलं ऑप्शन ए D1:D2, बी ऑप्शन D2:D1, सी ऑप्शन 1/D1 इंटू D2 आणि लास्ट ऑप्शन डी 1:D1² D2. तर या 4 ऑप्शनपैकी राईट आन्सर कोणता असणार आहे, करेक्ट आन्सर नेमका आन्सर कोणता असेल ते आपण या ठिकाणी चेक करूया, सॉल्व करूया. तर या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनमध्ये 2 डिस्क दिलेले आहे ऑफ सेम मास अँड थिकनेस. तर दोन्ही डिस्कचं मास सेम आहे म्हणजे M1 इज इक्वल टू काय तर M2 आणि थिकनेस पण सेम आहे म्हणजे T1 इज इक्वल टू T2. तर दोन्ही सेम दिलेलं आहे. ओके, पण त्याचं जे मटेरियल यूज केलेलं आहे मटेरियल मात्र वेगवेगळं डिफरंट मटेरियलचं आहे आणि डेन्सिटी त्यांची D1 आणि D2 आहे. पहिल्याचं D1 आहे आणि दुसऱ्याची डेन्सिटी किती आहे तर D2 इतकं आहे रेस्पेक्टिव्हली. तर रेशो फाईंड करायचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया I1 डिवायडेड बाय I2 अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो फाईंड करायचा I1 डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला I2 या ठिकाणी फाईंड करायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला डिस्कचा सेंटरपासून पास होणारा तर तो किती असेल तर mr² डिवायडेड बाय 2. पहिल्याचं आहे मग याला R1 घेऊ M1 घेऊ. ठीक आहे, आता याचा रिसिप्रोकल करून घ्या. 2 डिवायडेड बाय काय असेल तर M2 R2². हा 2 काय झाला कॅन्सल आणि दोघांचं मासेस सेम आहे मग आपण काय आला कॅन्सल झाला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया I1 डिवायडेड बाय I2 जर घेतला तर तो काय असेल तर R1 डिवायडेड बाय R2. दोघांचा स्क्वेअर आहे, एक काम करतो डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतो R1 डिवायडेड बाय R2². ओके, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं दोघांचं मास सेम आहे आणि डेन्सिटीच्या टर्ममध्ये इक्वेशन आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला रेडियसच्या टर्ममध्ये आणि डेन्सिटीच्या टर्ममध्ये घ्यावं लागेल. मग आपल्याला दिलेलं काय मास, आपल्याकडे एक काम करू आधी डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. पण या केसमध्ये आपल्याला मास सेम दिलेला आहे. मग मास जर घेतलं तर मासचा फॉर्म्युला काय असणार तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर हा फॉर्म्युला मासचा असेल. मग दोघांचे मास सेम आहे आपल्याकडे बरं का नाही. मग M1 आणि M2 कसं आहे सेम आहे. मग मास आपण कशाने करणार तर M ने. व्हॉल्यूम किती असेल तर व्हॉल्यूम असेल तुमचं πr² इंटू थिकनेस. थिकनेस दोघांचा कसं आहे सेम आणि डेन्सिटी जी आहे डेन्सिटी कशाने पण करणार तर D ने रिपेंड करणार. देअरफॉर आपल्याला दिलेलं काय बट गिवन इज दॅट M1 इज इक्वल टू M2. मग M1च्या जागा टाका πr1² T1 आणि इंटू करायला D1 आणि इथं करायला तर πr2² T2 आणि या करायला D2. आता याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे तर पाय कॉन्स्टंट आहे, पाय काय झाला कॅन्सल. त्यानंतर थिकनेस दोघांची सेम आहे ते पण काय आलं कॅन्सल झालं. मग रिमेनिंग करायला फक्त R1² D1 इज इक्वल टू R2² D2. मग काम करा R1 डिवायडेड बाय R2 सेपरेट करा. R1 डिवायडेड बाय R2 पण स्क्वेअर आहे मग याचं काय करा तर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू तर रिमेनिंग करायला तर D2 डिवायडेड बाय D1. आता ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये या ठिकाणी आपण काय करणार तर पुट करणार आणि इक्वेशन नंबर 1 काय आपला I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू R1² अपॉन R2² आणि त्याचा आन्सर काय तर D2 डिवायडेड बाय D1. ओके, आणि हे जर तुम्ही बघितलं तर याच्यावरून आपण आन्सर राईट केलेलं आहे. हे जर बघितलं तर ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय D2 डिवायडेड बाय D1 मीन्स D2:D1 ही त्याचं फायनल आन्सर असेल.